गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे गुरुपुष्यामृत योग. त्याचसोबत आज विनायक चतुर्थी देखील आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आज मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाची आणि विनायक चतुर्थीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होते. तसेच बाप्पा आपल्यावरील सर्व विघ्न दूर करतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा सर्व कार्य शुभ समजला जातो. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ समजले जाते. तसेच हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारं. या नक्षत्रात 3 तारका दिसतात, जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असंही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह हा शनी आहे. गुरुपुष्यामृत योगाची ही कथा सुरू होते अशा एका काळातून, जेव्हा सृष्टी अगदी सुरळीत चालली होती. देवराज इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून त्रैलोक्याच्या वैभवाचा आनंद लुटत होता. त्याच्या अवतीभोवती अप्सरा नृत्य करत होत्या, गंधर्व गायन करत होते. स्वर्ग सुखाच्या शिखरावर होता. पण सत्तेचा आणि संपत्तीचा एक नियम आहे. तो जेव्हा डोक्यात जातो तेव्हा माणसाचाच काय, पण देवांचाही अहंकार जागा होतो. इंद्राच्या मनात याच सत्तेचा आणि वैभवाचा प्रचंड अहंकार निर्माण झाला होता. त्याला वाटू लागले होते की संपूर्ण ब्रह्मांड फक्त आणि फक्त त्याच्याच तालावर नाचत आहे. त्याच वेळी अत्यंत रागीट आणि उग्र स्वभावाचे महर्षी दुर्वास तिथे आले. महर्षी दुर्वास हे साक्षात भगवान शिवाचे अंश मानले जात. त्यांच्या हातात एक अत्यंत सुंदर, कधीही न कोमेजणाऱ्या दिव्य फुलांची माळ होती. ही माळ साक्षात माता जगदंबेचा, आदिशक्तीचा आशीर्वाद होता. दुर्वास मुनींनी ती माळ अत्यंत आदराने इंद्राला दिली. पण अहंकारानं पूर्णपणे आंधळा झालेल्या इंद्रानं त्या माळेकडे पाहिले सुद्धा नाही. त्यानं अत्यंत बेपर्वाईनं ती दिव्य माळ आपल्या ऐरावताच्या सोंडेवर फेकून दिली. आता एका प्राण्याला त्या माळेचे आणि त्यातील दैवी शक्तीचे काय महत्त्व कळणार. ऐरावताने ती माळ आपल्या सोंडेने गुंडाळली आणि जमिनीवर फेकून आपल्या पायाखाली निर्दयीपणे तुडवली. हे दृश्य पाहताच तिथे एक भयानक शांतता पसरली. महर्षी दुर्वासांच्या डोळ्यातून क्रोधाचा असा अग्नी भडकला की संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या रागाने थरथरू लागले. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी आपले डोळे विस्फारले, कमंडलूतील थोडे जल आपल्या हातात घेतले आणि एक असा महाभयंकर शाप दिला, ज्याने सृष्टीचा इतिहास कायमचा बदलून टाकला. ते कडाडले, हे देवांचा राजा इंद्र, ज्या संपत्तीचा आणि वैभवाच्या गर्वानं तू आज मातृशक्तीचा आणि माझ्यासारख्या तपस्वीचा घोर अपमान केलास. ती तुझी संपत्ती, ते तुझे वैभव आणि हा तुझा अहंकार आजच्या आज नष्ट होईल. हे त्रैलोक्य आजपासून श्रीहीन होईल, म्हणजेच लक्ष्मी विना होईल. तो शाप महर्षींच्या ओठातून बाहेर पडता सृष्टीचे चक्र उलटे फिरू लागले. जणू काही काळाने आपला वेग बदलला. बघता बघता स्वर्गातील हिरवेगार कल्पवृक्ष सुकून गेले. अमृता समान नद्यांचे पाणी आटून गेले. फुलांचा सुगंध हरवला आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी, जी स्वतः समृद्धी, चेतना आणि प्रकाशाचे रूप होती, ती अदृश्य होऊन क्षीरसागराच्या म्हणजेच दुधाच्या महासागराच्या अथांग आणि अंधाऱ्या तळाशी येऊन कायमची लुप्त झाली. लक्ष्मी गेल्यामुळे देवांचे तेज, त्यांचे शारीरिक बळ आणि त्यांचे अमरत्व वेगाने संपू लागले. ते साधारण मानवासारखे
दुबळे झाले. दुसरीकडे असुरांचे आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य यांनी हीच योग्य संधी साधली. त्यांनी असुरांचा राजा बळी याला देवांवर भयंकर आक्रमण करण्याचा आदेश दिला. कमकुवत झालेल्या, घाबरलेल्या आणि निस्तेज झालेल्या देवांचा असुरांनी युद्धात अक्षरशः धुवा उडवला. स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर असुरांचा काळा झेंडा फडकला. देव स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी जंगलात, कड्या पाड्यांमध्ये आणि अंधाऱ्या गुहांमध्ये लपून बसले. सृष्टीचा विनाश आता अट दिसत होता. हताश झालेले, रडत असलेले सर्व देव ब्रह्मदेवाला सोबत घेऊन भगवान श्री विष्णूंच्या चरणी क्षीरसागरात गेले. श्री विष्णू आपल्या अनंत शेषनागावर अत्यंत शांतपणे पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता होती. देवांनी आपली करुण कहाणी, आपले दुःख आणि असुरांनी केलेला विध्वंस विष्णूंसमोर मांडला. ते ऐकून विष्णूंनी डोळे उघडले आणि ते एका गंभीर आवाजात म्हणाले, जेव्हा संकट पर्वता एवढं मोठं असतं तेव्हा उपायही प्रलयंकारीच असावा लागतो. तुमचे गेलेले वैभव, तुमचे तेज आणि माता लक्ष्मी आता फक्त एकाच मार्गाने परत येऊ शकतात आणि तो मार्ग आहे समुद्र मंथन. हे ऐकून देवराज इंद्र भीतीने शहारला. तो म्हणाला, परंतु प्रभू, त्या अथांग आणि अमर्याद महासागराला आम्ही घुसळणार कसे? आमच्या तर आत साधे उभे राहण्याचेही बळ उरले नाही. आमची शस्त्रही असुरांनी हिरावून घेतली आहेत. विष्णूने एक अत्यंत गोड हास्य केले आणि म्हणाले, म्हणूनच तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूची म्हणजेच असुरांची मदत घ्यावी लागेल. जा आणि त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करा. त्यांना अमृताचे आमिष दाखवा. सांगा की या समुद्र मंथनातून जे अमृत निघेल ते आपण समान वाटून घेऊ. घाबरू नका. अंतिम विजय हा सत्याचाच होईल. शत्रूशी मैत्री करणे हे देवांना पटत नव्हते, पण दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरला नव्हता. ते राजा बळीकडे गेले आणि त्यांनी अमृताचा प्रस्ताव मांडला. अमर होण्याची लालसा कोणाला नसते. असुरांनी लगेचच या प्रस्तावाला होकार दिला आणि मग सुरू झाली एक अशी तयारी जिने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. समुद्र मंथन ही काही साधीसुधी घुसळण नव्हती. दह्याला घुसळण्यासाठी जशी रवी लागते तशी या अथांग महासागरासाठी रवी म्हणून मंदार पर्वताची निवड करण्यात आली आणि दोरी म्हणून साक्षात नागराज वासुकीला बोलवण्यात आले. देव आणि दानवांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून त्या अवाढव्य मंदार पर्वताला मुळासकट उपटले आणि क्षीरसागरात आणून ठेवले. वासुकी नागाला त्या पर्वताभोवती घट्ट गुंडाळण्यात आले. श्री विष्णूंच्या सूचनेनुसार देवांनी अत्यंत हुशारीने वासुकी नागाची शेपटी आपल्या हातात धरली आणि मुखाकडचा भाग म्हणजेच तोंडाकडचा भाग दानवांच्या हातात दिला आणि मग सुरू झाले जगातील सर्वात भयंकर, सर्वात विशाल आणि प्रलयंकारी महामंथन. जसजसा मंदार पर्वत वेगाने फिरू लागला तसतसा तो शांत क्षीरसागर खवळून उठला. पर्वताच्या प्रचंड वेगांमुळे लाटा आकाशाला भिरू लागल्या. समुद्रातील लाखो जलचर प्राण्यांचा त्या संघर्षणामुळे चेंदामेंदा होऊ लागला. परताच्या आणि पाण्याच्या घर्षणामुळे समुद्रात प्रचंड अग्नी निर्माण होऊ लागला. पण अचानक एक महाभयंकर संकट आले. तो मंदार पर्वत इतका जड होता की समुद्राला त्याचा भार सहन होईना. तो पर्वत हळूहळू समुद्राच्या तळाशी भासू लागला. तो बुडत होता. जर पर्वत बुडाला असता तर मंथन तिथेच थांबले असते. तेव्हा पुन्हा एकदा भगवान श्री विष्णूने कूर्म अवतार म्हणजेच एका महाकाय आणि अभेद्य कासवाचा अवतार धारण केला. ते महासागराच्या तळाशी गेले आणि त्यांनी तो संपूर्ण अवाढव्य मंदार पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरला. आता खऱ्या अर्थाने प्रलयंकारी मंथनाला असा वेग आला की त्याचे पडसाद तिन्ही लोकात घुमू लागले. इकडे वासुकी नागाला जेव्हा दोन्ही बाजूने इतक्या निर्दयीपणे ओढले जाऊ लागले तेव्हा त्याच्या वेदना असह्य झाल्या. त्याचे शरीर रक्ताळे, त्याच्या मुखातून भयंकर विषारी ज्वाला आणि फुटकार बाहेर पडू लागले. नागाच्या तोंडाकडे असलेल्या दानवांचे चेहरे त्या ज्वालांनी करपून जाऊ लागले. त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली. अचानक खवळलेल्या समुद्रातून भयंकर मोठे काळे बुडबुडे येऊ लागले आणि पाण्याचा रंग दुधार पांढऱ्यावरून भयानक काळाकुट्ट झाला. मंथनातून सर्वात पहिली गोष्ट जी बाहेर आली ती अमृत नव्हती, संपत्ती नव्हती, तर ते होते हलाहल विष. हे हलाहल विष इतके भयंकर, इतके प्रलयंकारी आणि उष्ण होते की त्याच्या नुसत्या वाफेने संपूर्ण सृष्टी जळून खाक होऊ लागली. आकाशातील तारे निखळू लागले. देव आणि दानव दोघेही मंथन सोडून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या विषयाला विष्णू किंवा ब्रह्मा देखील थांबवू शकत नव्हते. संपूर्ण ब्रह्मांड आता या विषयात भस्मसात होणार हे नक्की झाले होते. तेव्हा सर्व देव आणि दानव मिळून कैलासावर गेले आणि त्यांनी देवांचे देव
महादेव शिवशंकरांना साकडे घातले. महादेवाने सृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ क्षीरसागराकडे धाव घेतली. त्यांनी ते उकळते प्रलयंकारी आणि काळेकुट्ट हलाहल विष आपल्या एका उंजळीत घेतले आणि जगाच्या कल्याणासाठी ते एका घोटात प्राशन केले. पण त्याच क्षणी माता पार्वतीने पुढे येऊन महादेवाचा गळा घट्ट दाबून धरला, जेणेकरून ते भयंकर विष त्यांच्या पोटात जाऊ नये. ते महाभयंकर विष महादेवाच्या गळ्यातच अडकून राहिले, ज्यामुळे त्यांच्या गळ्याचा रंग निळा पडला आणि तेव्हापासून ते संपूर्ण जगात नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या विषयाचा दाह इतका प्रचंड होता की तो शमवण्यासाठी महादेवाने आपल्या मस्तकावर शीतल चंद्र धारण केला. सृष्टीवरील पहिले महासंकट टळले होते. हलाहल विष नाहीसे झाल्यावर मंथन पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले. देव आणि दानवांचे हात रक्तबंबाळ झाले होते, घामाने डबडबले होते, पण अमृताची आस त्यांना थांबवून देत नव्हती. आता मात्र महासागरातून अद्भुत आणि दैवी रत्ने बाहेर पडू लागले. एक एक करत एकूण 14 रत्ने या मंथनातून निघाली. सर्वप्रथम सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय प्रकट झाली, जी ऋषीमुनींनी घेतली. त्यानंतर उडणारा पांढरा शुभ्र आणि 7 तोंडे असलेला उच्चश्रवा नावाचा घोडा बाहेर आला, जो बळीराजाने आपल्याकडे घेतला. मग 4 सोंडाचा विशाल पांढरा ऐरावत हत्ती बाहेर आला, जो इंद्राने घेतला. त्यानंतर जगातील सर्वात तेजस्वी असा कौस्तुभ मणी प्रकट झाला, जो साक्षात भगवान श्री विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केला. स्वर्ग पुन्हा सजवण्यासाठी कल्पवृक्ष बाहेर आला. स्वर्गीय सौंदर्याची खाण असलेली रंभा नावाची अप्सरा प्रकट झाली, जिची फुले कधीही कोमजत नाही असा पारिजातक वृक्ष, अजय असे शारंग, धनुष्य असुरांसाठी वारुणी म्हणजेच मदिरा आणि विष्णूंसाठी पांचजन्य शंख, ही सर्व रत्ने एकामागून एक समुद्रातून बाहेर येत होती. पण अजूनही देव आणि दानव ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ते अमृत किंवा हरवलेली आणि सृष्टीला जिवंत करणारी समृद्धी बाहेर आली नव्हती. मंथन अधिकच तीव्र झाले. लाटांचा आवाज आकाशाला फाडत होता आणि मग अचानक त्या अत्यंत खवळलेल्या रौद्र रूप धारण केलेल्या क्षीरसागरात एक विलक्षण शांतता पसरली. लाटांचा आवाज थांबला. समुद्राच्या मध्यभागी पाण्याचा एक स्तंभ उभा राहिला आणि त्यातून एक दिव्य सुवर्ण प्रकाश निर्माण झाला. हा प्रकाश इतका तेजस्वी, इतका पवित्र आणि डोळे दिपवणारा होता की हजारो सूर्यांचे तेजही त्याच्या पुढे फिके पडावे. आकाशातील सर्व ग्रह आणि तारे एका विशिष्ट दुर्मिळ कक्षेत येऊन स्थिरावले. गुरुवारचा दिवस होता आणि आकाशात पुष्य नक्षत्र तळपत होते. हा तोच दुर्मिळ, अतिपवित्र आणि जादुई क्षण होता ज्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखतो. त्या सुवर्ण प्रकाशातून पाण्याच्या लाटांवरून हळुवारपणे तरंगत येणाऱ्या एका विशाल प्रफुल्लित आणि गुलाबी कमळाच्या फुलावर विराजमान होऊन साक्षात माता महालक्ष्मी प्रकट झाली. तिचे ते रूप अवर्णनीय होते. तिच्या चेहऱ्यावर हजारो चंद्रांची शीतलता आणि सूर्याचे तेज एकत्र समावले होते. तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते. अंगावर सोन्याचे आणि रत्नांचे जड जवाहीर लखलखीत होते. तिच्या आगमनाने समुद्राच्या लाटा शांत झाल्या. मृत झालेल्या झाडांना क्षणार्धात नवी पालवी फुटली. कोमजलेली फुले पुन्हा प्रफुल्लित झाली. हताश झालेल्या निस्तेज देवतांच्या अंगात अचानक नवे प्राण संचारले. आकाशात ढगांची गर्दी झाली आणि त्यातून मंद सुगंधी वाऱ्याची झुळूक वाहू लागली. गंधर्व अत्यंत सुमधुर आवाजात गाऊ लागले. अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या आणि आकाशातून देवाने अखंड फुलांचा वर्षाव सुरू केला. माता लक्ष्मीच्या एका दृष्टिक्षेपाने संपूर्ण त्रैलोक्य, जे शापामुळे भस्मसात झाले होते, ते पुन्हा एकदा श्रीमान झाले, चेतनेने भरून गेले. तिकडे असुर आणि दानव तिचे ते अलौकिक सौंदर्य आणि वैभव पाहून पूर्णपणे मोहित झाले होते. प्रत्येकाला वाटू लागले की ही दैवी शक्ती, ही अफाट संपत्ती, हे सौंदर्य फक्त आणि फक्त आपल्यालाच मिळावे. ते लक्ष्मीला मिळवण्यासाठी पुढे सरसावू लागले. पण माता लक्ष्मी ही चंचल असली तरी ती अंध नाही. ती विवेकाची देवता आहे. ती आपल्या कमळावरून अत्यंत डौलदारपणे खाली उतरली. तिच्या हातात कमळाच्या फुलांची एक सुंदर वैजयंती माळा होती. देव, दानव, यक्ष, गंधर्व सगळे श्वास रोखून पाहत होते की माता लक्ष्मी आता कोणाच्या गळ्यात माळा घालणार, कोणाला आपले स्वामी निवडणार. दानवांना वाटले ती आपल्याकडे येईल कारण आपण बलवान आहोत. इंद्राला वाटले ती आपल्याकडे येईल कारण आपण देवांचे राजे आहोत. पण माता लक्ष्मी शांतपणे एका लयीत चालत पुढे गेली. तिने कोणाकडेही पाहिलं नाही. ती थेट भगवान श्री विष्णूंच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने अत्यंत प्रेमाने आणि आदराने ती वैजयंती माळा श्री विष्णूंच्या गळ्यात घातली. हे दृश्य पाहून संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाची लाट उसळली.
माता लक्ष्मीने विष्णूंनाच का निवडले? कारण जिथे फक्त ताकद असते तिथे लक्ष्मी टिकत नाही. जिथे फक्त सत्ता असते तिथे ती रमत नाही. पण जिथे अथांग शांतता आहे तिथे सत्याची कास आहे, तिथे योग्य कर्म आहे. आणि जिथे स्वतः नारायण आहे तिथेच लक्ष्मी कायमची स्थिर राहते. लक्ष्मीच्या आगमनानंतर आणि विष्णूशी तिचा विवाह झाल्यानंतर तर लगेचच समुद्रातून एक दैवी वैद्य प्रकट झाले. ते होते आयुर्वेदाचे देव भगवान धन्वंतरी. त्यांच्या हातात सोन्याचा एक कलश होता आणि त्या कलशात होते ज्याची सर्वजण वाट पाहत होते. ते म्हणजे साक्षात अमृत. अमृताचा कलश पाहताच असुरांच्या डोळ्यात हाव निर्माण झाली. त्यांनी देवांना बाजूला ढकलले आणि तो अमृताचा कलश बळजबरीने पळवला. देव पुन्हा एकदा निराश झाले. जर असुरांनी ते अमृत प्यायले असते तर ते कायमचे अमर झाले असते आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीचा, सत्याचा आणि धर्माचा विनाश केला असता. हे मोठे संकट ओळखून श्री विष्णूने तत्काळ एक अत्यंत सुंदर आणि मोहिनी घालणारा मोहिनी अवतार घेतला. मोहिनीचे सौंदर्य इतके भुरळ पाडणारे होते की अमृतासाठी भांडणारे असुर तिचे रूप पाहून सगळे भांडणे विसरले. त्यांच्या डोळ्यांवर वासनेचा पडदा पडला. मोहिनी त्यांच्या जवळ गेली आणि आपल्या गोड आवाजात म्हणाली, तुम्ही सर्व शूर आहात, मग असे का भांडताय? हा कलश मला द्या, मी अत्यंत न्यायाने तुम्हा सर्वांना हे अमृत वाटून देते. असुराने विचार न करता तो अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला. मोहिनीने देवांना एका रांगेत आणि दानवांना दुसऱ्या रांगेत बसवले. तिने आपल्या सौंदर्याची अशी काही भुरळ पाडली की दानव फक्त तिच्याकडेच पाहत राहिले आणि इकडे मोहिनीने चतुराईने कलशातील सर्वच्या सर्व अमृत देवांना पाजले आणि असुरांना केवळ मदिरा दिली. जेव्हा असुरांना ही फसवणूक लक्षात आली तेव्हा खूप उशीर झाला होता. अमृत पिऊन देव आता खऱ्या अर्थाने अमर आणि बलवान झाले होते. त्यांनी असुरांवर जोरदार हल्ला केला आणि त्यांचा दारुण पराभव केला. असुरांना पाताळात पळून जावे लागले. स्वर्गावर पुन्हा एकदा इंद्राची सत्ता आली. पण यावेळी इंद्राच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. सृष्टी पुन्हा एकदा आनंद, समृद्धी, चेतना आणि प्रकाशाने भरून गेली. अशी होती गुरुपुष्यामृतची कथा. आता आपण विनायक चतुर्थीची कथा बघूया. तर ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. पूर्वी या भूतलावर एक कार्तवीर्य नावाचा धर्मनिष्ठ, पराक्रमी, सश्रद्ध राजा होऊन गेला. त्या राजास एक उत्तम पतिव्रता, धर्माचे पालन करणारी पत्नी होती. तिचे नाव सुगंधा. दोघेही राजा राणी हे सात्विक आणि सद्भक्त होते. त्यांचे एकच दुःख होते ते म्हणजे त्यांना संतती नव्हती. निपुत्रिकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस गोचत होते. दिसामासाने जीवनातील नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राजसुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला. आपले उर्वरित जीवन तपाचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोघे रानावनात राहून तपाचरण करू लागले. त्यांनी अन्न पाणी सुद्धा त्यागले. त्यांचे देह क्रूश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले. एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले. नारदांना त्यांची दया आली. त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांचा समाचार दिला. त्यांनी कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्गलोकातून मागे फिरले. तेव्हा स्वर्गलोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला. ते यमलोकात डोकावले असता त्यांना श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषी यांचे माता पिता तेथे यमलोकी असह्य अशा यमयातना भोगताना दिसले. त्यांची ती अवस्था पाहून नारदांना वाईट वाटले. त्यांची दया आली. नारद मुनी तातडीने भूलोकी आले. त्यांना भृशुंडीच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भृशुंडी ऋषींना त्यांच्या माता पित्यास ते यमलोकी यातना भोगत असल्याचा समाचार दिला. तसेच त्यांना त्यांच्या पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याबरोबर गणेश भक्त भृशुंडी ऋषी हे धावत त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून टपाटपा अश्रू पडत होते. त्यांनी हात जोडून श्री गणेशास प्रार्थना केली की हे विघ्नहरा, माझे माता पिता यमलोकी महायातना भोगत आहे. हे देवा, मी तुझी आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली, तुझ्या नावाचा सतत जप केला. हे मोरया, आज मी तुझ्या करत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे एका दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करत आहे. हे गणेशा, त्यांचा उद्धार कर. असे म्हणून गणेश भक्त भृशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक
पुण्यदान करताच त्यांच्या पुण्याईने भृशुंडी ऋषींच्या मातापित्यांचा उद्धार झाला. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. भृशुंडी ऋषींच्या मातापित्यांच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूरसेनास मोठा आनंद झाला. आता त्याने देवेंद्रांना विचारणा केली की हे देवेंद्रा, त्या राजा कार्तवीर्य याचे पुढे काय झाले? त्याची इच्छा पूर्ण झाली का? देवेंद्रांनी सांगायला सुरुवात केली. नारदांनी कार्तवीर्याचा तो समाचार मिळताच स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले. त्याने त्वरित ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना त्या समस्येवर उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळत असते. हे बघ, तुझ्या पुत्राचा गतजन्म हा दुर्दैवाने एका हीन अशा अत्यंत कुळात झाला होता. त्याचे त्या जन्मीचे नाव होते साम. तो परद्रव्य आणि परस्त्रीचा अत्यंत लोभी होता. या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्मे करत असे. त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते. एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी त्याच्या हातून 12 ब्राह्मणांची निर्घुण हत्या झाली. विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले. त्याने ते आपले पापकर्म जगापासून लपवण्यासाठी ते 12ही प्रेते एका गुफेत नेऊन लपवून ठेवली. धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला. आपला मुलगा गणेश याला तो हाका मारू लागला. त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले. तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षातल्या चतुर्थी या तिथीचा होता. या सर्व कार्यात त्याला त्या दिवशी निराहार उपवास घडला. घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत न कळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले. रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता. मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले. मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सुटला. या सर्वांचे फळ म्हणून त्याला त्या दिवशी चतुर्थीचा उपवास, नामस्मरण, चंद्रदर्शन घडले. त्या पुण्याईच्या बळावर त्यास पुढे स्वर्गप्राप्ती झाली. त्या स्वर्गसुख भोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला. राजा झाला, वैभव भोगू लागला. पण गतजन्मीच्या 12 विप्रहत्यांचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मी निपुत्रिक राहिला. हे पिताश्री, पण यावर काही उपाय नाही का? त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की कार्तवीर्य राजा हा पुनश्च जरी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्रप्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या गतजन्मीच्या पापक्षालनासाठी त्याने गणेश सहस्रनाम पाठ करावेत. ब्रह्मदेवाकडून तो उपाय ऐकताच पित्यास मोठा आनंद झाला. त्याने ते व्रत कसे करायचे ते नीट जाणून घेतले. त्याची सर्व माहिती पित्याने कार्तवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्यास सांगितली. त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उपदेशही केला. हे राजा, त्या उभय दाम्पत्याने पुढे त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे तसेच विनायक चतुर्थीचे व्रताचरण केले. श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संतती लाभाची इच्छा पूर्ण झाली. हा सुखद समाचार ऐकून राजा शूरसेनानेही श्री वरद गणेशास नम्र अभिवादन केले. त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी तसेच विनायक चतुर्थी व्रतासंदर्भात आणखी माहिती विचारली. तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाला, हे व्रत कोणाही गणेश भक्तास माघ वैद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे चतुर्थी व्रत सुरू करता येते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, स्नानादी कर्मे करून श्री गणेशाचे मनपूर्वक पूजन करावे. श्री गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करावा, मौनव्रत धारण करावे, पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा. या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे, त्यास दक्षिणा द्यावी. श्री गणेशाचे भजन, पूजन, नामस्मरण अन संकीर्तन करावे. जे भक्त भावी गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे तसेच विनायक चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या संसार प्रपंचास श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो. ज्या गणेश भक्तांच्या मनात एखादी विशिष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तीने हे फलदायी संकष्ट चतुर्थी तसेच विनायक चतुर्थीचे व्रत अवश्य करावे. पण त्यासोबत इस्पित सिद्धींचे वरदान हे गणेशाच्या कृपेने लाभावे म्हणून आपल्या व्रताचरण उपासनेबाबत खालीलप्रमाणे त्या महिन्याच्या चतुर्थी व्रताच्या वेळी सांगितलेले एका पदार्थाचं सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता वाढवावी. चैत्र महिना, पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप
वैशाख महिना तुरवांचा रस, ज्येष्ठ महिना साजूक तूप, आषाढ महिना मध, श्रावण महिना रवा, बेसन, डिंक, शेंगदाणा यापैकी कोणताही एक प्रकारचा लाडू, भाद्रपद महिना घरी विरजलेले दही, आश्विन महिना जलपान न करणे, कार्तिक महिना दूध न पिणे, मार्गशीर्ष महिना निराहार राहणे, पौष महिना गोमूत्र सेवन करणे, माघ महिना तीळ किंवा तिळाचे लाडू, फाल्गुन महिना तूप साखर. विश्वनिर्मात्या श्री ब्रह्मदेवांकडून या प्रकारे श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताची तसेच विनायक चतुर्थी व्रताची संपूर्ण माहिती मिळताच कार्तवीर्याच्या पित्यास अपूर्व आनंद झाला. तो व्रत महिमा ऐकून तो पण न कळत श्री गणेशाच्या चरणी विनम्र भावे नतमस्तक झाला. तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.